रसिक श्रोते हो, आजचे पाहुणेच्या गेल्या भागात कल्याण येथील अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीयुत अभिजित झुंजारराव यांच्याशी बातचीत करत होतो. हीच बातचीत आता पुढं सुरू ठेवूया. पहिली कविता बसायला 1.5 महिना गेला. आता कविता असते किती, फार फार तर 1 पानाची किंवा 2 पानांची कविता असते. आणि नंतर पुढचं नाटक त्या 1.5 महिन्यानंतर दुसऱ्या महिन्यात पूर्ण बसलेलं होतं. बरं. पहिली कडी सुटायला जो वेळ आपला जो जात असतो तो गेला. सगळ्यांना खळकन एकदम मोकळं झाल्यासारखं झालं. त्यांना सुचायला लागलं की अरे हे असं केलं तर हे अजून इंटरेस्टिंग होईल, मग हे करून बघ, मग ते करून बघ. असं करत 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 लेझिम खेळणारी पोरं उभं राहिलं. आणि सुरुवातीचा जो त्याचा प्रयोग होता ते प्रहसन म्हणूनच केलं होतं. एकांकिका स्पर्धांच्या एका समारोपाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये ते सादर केलं आणि त्याला जयंत पवार आले होते. तर जयंत पवारांना तो प्रकार फार आवडला. ते म्हणाले अरे हे फार सुंदर आहे, तुम्ही जे काही करताय ते हे वाढवा, याचा दीर्घांक करा. आणि सुदैवानं NCPA त्यावेळेला असा एक उपक्रम राबवत होतं ज्याच्यामध्ये मराठी नाटक याच्याकरता त्यांनी थोडासा वेळ दिलेला होता की तुम्ही या आणि इथे मराठी नाटक सादर करा. तर त्या उपक्रमामध्ये आम्ही ते नाटक सादर केलं. मग जयंत पवारांना आम्ही पुन्हा बोलावलं. त्यांना तोही फॉर्म आवडला. फक्त म्हणाले की ते थोडंसं पसरतंय आणि त्याचा जी गंमत होती त्या 15-20 मिनिटातली ती आता थोडीशी हरवतीये. ते थोडंसं अजून थोडंसं आखळलं तर ते अजून फार छान पद्धतीनं काहीतरी त्याच्यातनं निघेल. मग असं करून त्याचं 2 अंकी नाटक केलं आणि ते फारच छान झालं. 2 अंकी नाटकात कारण वेळही मिळाला. तोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला कळलं होतं की नेमकं काय आपल्याला साध्य करायचंय. तसं सगळं झालं आणि त्याच्यातून लेझिम खेळणारी पोरांनी मला दिग्दर्शक म्हणून खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली की नाही हा मुलगा काहीतरी करतोय आणि हा छान करतोय. आणि त्या वर्षीतले जवळजवळ सगळे पुरस्कार आम्हाला मिळाले. त्याचे खूप प्रयोग झाले. 49 प्रयोग झाले. 50वा प्रयोग आम्हाला समहाऊ करता आला नाही, याची खंत आम्हाला आजही आहे सगळ्यांना. पण त्या पद्धतीनं ते सगळं नाटक केलं आणि एक तो टर्निंग पॉईंट होता माझ्याकरता. तसं झालं. आणि घटोत्कचचं म्हणाल तर घटोत्कच हे मला त्या फॉर्म बद्दल थोडंसं विचारायचं, कारण मी त्याची क्लिप पाहिली आहे घटोत्कचची, की ते फॉर्मेशन अशा पद्धतीनं करावं. महाभारताची कथा आहे पण ते अशा पद्धतीनं फॉर्म करावं हे असं का वाटलं, किंवा ते करताना काय तुम्हाला अडचणी आल्या? घटोत्कच मी ज्यावेळेला केलं त्यावेळेला डॉक्टर आशुतोष दिवाण म्हणून आहेत, आपल्या कोल्हापुरातलेच ते आहेत. ते स्वतः सर्जन आहेत. तर त्यांनी ते लिहिलेलं नाटक, माझा एक साहित्यिक मित्र आहे प्रणव सखदेव म्हणून, त्याच्या वाचनात ते नाटक आलं. आणि आम्ही सतत बोलत असतो एकमेकांशी, काही नवं वाचलंस का, तू काय वाचले, मी काय वाचले, असं आदान प्रदान सुरू असतं. तो म्हणाला अरे आत्ताच ना मी एक फार सुंदर नाटक वाचले घटोत्कच नावाचं आणि मला ते असं वाटतं की तू ते कर. मी म्हटलं मला पाठवून दे. ज्या अर्थी तो सांगतोय त्या अर्थी निश्चितच त्याच्यात काहीतरी असणार. मग तशा हेतूनं ते नाटक माझ्याकडे आलं आणि मी वाचलं. वाचल्यानंतर मला असं एकदम वाव काहीतरी खूप छान मिळालंय असं झालं नाही. पण जसं जसं नाटक वाचत गेलो तशी शेवटची एक त्याची 4-5 पानं ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला ते जरी महाभारतावर आधारित असलं तरी शेवटच्या 5 पानांमध्ये ते नाटक सध्याच्या परिस्थितीवर बोलत होतं. आत्ता आपल्या भोवताली काय सुरू आहे त्याच्याविषयी ते फार टोकदार विधान ते नाटक करत होतं. लेखनामध्ये तसं होतं. ते लेखनामध्येच तसं होतं. त्यामुळे त्यांनी घटोत्कचाचा जो मेटाफर ज्याला आपण रूपक म्हणतो मराठीमध्ये, तो रूपक असं वापरलं होतं की आजच्या सैनिकाच्या रूपकात्मक पद्धतीनं त्यांनी ती पूर्ण कथा महाभारतातल्या घटोत्कचाची ती तिथे आणून ठेवली होती. आणि मला एकदम हे झालं सडनली की हे इंटरेस्टिंग आहे. शेवटच्या 4 पानांकरता मी पूर्ण तो घाट घातला आणि त्याच्यात सुरुवातीला गाणी नव्हती, मग त्याच्यात संगीत आलं आणि मला एक संगीतिका करायची होती कारण माझ्यावरती प्रभाव जो पडला होता सगळ्या वेगवेगळ्या भारतभर फिरत असताना रतन थियामांचा प्रभाव माझ्यावरती खूप पडला की अरे हे नाटक फार वेगळं आहे आणि असं आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. मग रतन थियामांचं नाटक बघितल्यानंतर हळूहळू आणखीन मग पीटर ब्रूक साहेबांबद्दल ऐकलं जे फ्रान्समधनं नाटक करत होते. तर त्यांनी आपलं महाभारत त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सादर केलं. दगडाच्या खाणीमध्ये सादर केलं. 9 तासाचं सलग तो प्रयोग त्यांनी सादर केला आणि कुठेही भरजरी नव्हतं. म्हणजे आपल्याला जे आपलं मायथॉलॉजिकल किंवा पौराणिक नाटक बघत असताना ते खूप भरजरी असतं, तसं भरजरी नव्हतं. त्यांची सगळी पात्र, मग तो भीम असेल, दुर्योधन असेल, कोणी कुठलंही पात्र घ्या त्याच्यातलं, ती फार मानवीय पातळीवरची पात्र त्यांनी उभी केली होती. तर ते मला कुठेतरी फार आवडून गेलं की नाही आपण ना असा भीम आपला असेल मग तो आपल्या मुलाला कसं काही विसरला असेल. मग तो राक्षसिणीचा मुलगा आहे, हिडिंबेचा मुलगा आहे म्हणून तो विसरलाय का आपल्या मुलाला,
कारण तो शेवटी पुन्हा तो आदिवासी पुत्र आहे की काय, आणि तो लग्नाच्या बायकोपासून झालेला नाहीये म्हणून असं काही झालंय का, अशा असंख्य शक्यता त्या नाटकामध्ये होत्या. आणि मग तो फॉर्म मला सापडला आणि मला ती गंमत यायला लागली. त्याचे छोटे छोटे प्रवेश होते, फार दीर्घ प्रवेश त्याचे नव्हते. कारण महाभारत तर आपल्याला आपल्या नसानसात महाभारत, रामायण ही आपली माहिती आहे मिथका आहेत, सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे. पण हिडिंबा आणि तिचा मुलगा याच्याबद्दल तितकी माहिती नाहीये जितकी अभिमन्यू आणि सुभद्रेबद्दल माहिती आहे आपल्याला. तर तो धागा पकडून मला तो नाट्यप्रयोग करता आला. पण तो प्रभाव होता रतन थियाम सरांचा आणि पीटर ब्रूक साहेबांचा, आणि त्यांना एक आदरांजली म्हणून माझ्याकडनं मी ते नाटक केलं. त्याच्यामध्ये लिरिकल मुवमेंट्स, डान्स फॉर्म आणि आता मग तांत्रिक बाजू पण त्याला तुम्ही जोडल्यात. हो. पण असं वाटलं का मनात भीती की जी कथा लोकांना माहीत आहे, हम्म. आता समजा अगदीच घटोत्कच आणि हिडिंबाची कथा 100पैकी 50 लोकांना माहीत असेल, हो. मग ते सादर करताना कुठं कथा हलत नाही आहे ना, हम्म. किंवा आपण जे फॉर्म त्याला देतोय हम्म. त्याच्यामुळे काही त्याला धक्का लागत नाही ना, अशी भीती होती मनात? भीती तशी नव्हती, हां पण शंका होती की हे कसं रिसीव्ह केलं जाईल. हां हां. पण पहिल्या प्रयोगानंतर मला जरा कॉन्फिडन्स आला की नाही, हे पोहोचतंय लोकांपर्यंत, यांचं म्हणणं काय आहे ते पोहोचतंय. आणि जरी ती कथा किंवा त्याचं सगळं सार लोकांना माहीत असलं तरीही ती अशा पद्धतीनं आपल्याला दाखवली जातीये, हे वेगळं आहे. मी असा भीम इमॅजिन नव्हता केला, यांनी फार वेगळा भीम इमॅजिन केलाय, यांनी फार वेगळा घटोत्कच इमॅजिन केलाय. यांची हिडिंबा अशी जी राक्षसिणीचं एक जे माझ्या डोक्यामध्ये जी इमेज तयार होते, ती इमेज ती तशी नाहीये. त्याच्यामुळे कदाचित ते एंगेज झाले असावेत. अच्छा. की अरे हे वेगळं आहे काहीतरी, थांब बघूया. गोष्ट तीच आहे, रॅपर कदाचित थोडंसं वेगळं लावलंय त्यांनी काहीतरी, आणि त्या याच्यानं त्यांनी ते पाहिलं. आणि मग जो धक्का नाटक वाचत असताना मला बसला होता, तोच धक्का प्रेक्षकांनाही बसायचा. अच्छा. हां. आणि तिथे थोडंसं त्यांना ते पचायला जड जायचं की अरे हे असं कसं काय. मग घरी गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती विचार करायला लागायचा, किंवा नाटक संपल्यानंतर विचार करायला लागायचा, हे स्टेटमेंट करायचंय यांना, म्हणून हा सगळा घाट घातलाय, असं झालं. मग त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या, मग डिबेट झाल्या. बऱ्याच वेळेला प्रेक्षकही येऊन आम्हाला भेटायचं की नाही, हा एक वेगळा अँगल तुम्ही दिलायत. आणि आपल्याकडे आपल्या रंगभूमीवर, भारतीय रंगभूमीवर गिरीश कर्नाडांनी अशा पद्धतीचं काम याच्यापूर्वीही केलंय. आपलीच मिथकं घेऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये मांडलंय. असे प्रयोग आपल्या रंगभूमीवर झालेले आहेत. त्यामुळे थोडंसं व्याकरण माहीत असणं पण गरजेचं आहे, म्हणजे माहीत असलं की तोडायला बरं पडतं आपल्याला. तसं झालं. नक्कीच. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर, किंवा तुम्ही आता म्हणालात की लोक येऊन सांगतात की हे आवडलं, त्याप्रमाणे आपल्याला थोडीशी टीका पण अनेक वेळा सहन करावी लागते. अगदीच. मग अशा पद्धतीचं काही वाटायला आलं? टीका प्रत्येक नाटकावरती झाली, आणि तो एक आपल्या काम करण्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्यालाही आपले आय ओपनर्स मिळायला पाहिजेत की इथे तू चुकतोयस किंवा हे आम्हाला नाही कळत आहे, तर ते कळलं पण पाहिजे. प्रत्येक वेळेला कळलंच पाहिजे असा माझाही आग्रह नसतो, आणि प्रेक्षकांचाही नसतो की ते कळलंच पाहिजे असं. पण ती टीका फार सकारात्मक पद्धतीनं घेतली तर आपल्याला त्याच्यात खूप चांगले बदल पण करता येतात. आणि नाटक हा असा एक कला प्रकार आहे की जिथे तुम्हाला मुभा आहे बदल करण्याची. म्हणून रोज प्रेक्षक येत आहेत, रोज सांगतायत म्हणून मी नाटक बदलत गेलो असं नाही. जर मला काही चांगल्या सजेशन्स आल्या, त्याच्यावर मी विचार करीन, सगळ्यांशी सर्वानुमते ठरवीन, एखाद्या प्रयोगात मी ते करून बघीन. मला पटलं तर मी ते ठेवीन, मला नाही पटलं तर मी ते काढून टाकीन, आणि जसे माझे प्रयोग सुरू आहेत तसाच मी तो प्रयोग सादर करीन. पण टीका होणं आणि ती फार सकारात्मक पद्धतीनं घेणं कुठल्याही रंगकर्मी करता खूप चांगली गोष्ट आहे. आपणच स्वतः त्याच्यातनं अपग्रेड होत जातो, आपल्याला 10 गोष्टी आणखीन नव्या कळतात. कारण नाटक बसवत असताना केवळ आपण आपल्या 2 डोळ्यांनी नाटक बघत असतो. प्रेक्षक जर 500 प्रेक्षक असतील तर ते 1000 डोळ्यांनी नाटक बघतायत, 500 मेंदूंनी ते नाटक बघतायत. म्हणजे 500 वेगवेगळे परसेप्शन्स आले, वेगवेगळे अँगल्स आले. त्यामुळे अर्थात आणि प्रेक्षक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतंय. त्यांच्यासाठीच आपण हे सगळं करतोय, तर अगदीच त्यांना गृहीत धरूनही उपयोग नाहीये, ही भावना मनामध्ये असते. आणि समीक्षक तर आणखीन, कारण तो त्याच्यातला काहीतरी फार महत्वाचा अभ्यासक आहे, म्हणून तर तो आपल्याला हक्कानं सांगतोय, आणि हक्कानं आपण त्याच माणसाला सांगू शकतो ज्याच्याकडून अपेक्षा असतात. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आपल्याला जर पटलं तर आपण ते ठेवावं, नाही पटलं तर आपण कॅरी फॉरवर्ड करावं. आणि त्या कथेला तशी पूरक पण हवी, ती आलेली सजेशन्स. बरोबर. थोडंसं आपण तंत्राकडे वळूया. दिग्दर्शक म्हणून आपण काम करताय अनेक वर्ष,
आणि यापूर्वी तुम्ही अभिनेते म्हणून काम करत होतात. अभिनेते म्हणून काम करत असताना लेखकानं दिलेलं पाठ करणं, दिग्दर्शकानं सांगितलेलं त्याप्रमाणे कॉम्पोजिशन आणि ते सगळं डिलिव्हर करणं, हो. ते रसिकांच्यापर्यंत पोहोचवणं. जेव्हा दिग्दर्शक या भूमिकेत तुम्ही गेलात, हम्म. लेखक दिग्दर्शक आणि मनातला दिग्दर्शक असा एक द्वंद्वाचा प्रसंग येतोच. कारण लेखक प्रत्येक वेळी अवेलेबल असेल असं नाही. हो. कशा चर्चा व्हायच्या लेखकाबरोबर दिग्दर्शक म्हणून? माझ्या सुदैवानं मला खूप चांगले नाटककार माझ्या वाट्याला आले बरं. आणि जे सगळे हयात होते हां असेच नाटककार माझ्या वाट्याला आले. हयात असल्यामुळे मला प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलून, वेळप्रसंगी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून, त्यांना तालमीला बोलावून, मग काय राहतंय का माझ्याकडून, कदाचित तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल, तुमची विचार करण्याची पद्धत, माझी विचार करण्याची पद्धत, प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळेला येणाऱ्या अडचणी. कारण लेखक कागदावर लिहित असताना कसाही कल्पनाविलास करू शकतो, पण तो कल्पनाविलास प्रत्यक्ष मंचावरती दाखवताना आपली दिग्दर्शक म्हणून तारांबळ पण उडू शकते. बरोबर. आपल्याबरोबर आपल्या कलाकारांची उडते आणि एकूणच नाट्यप्रयोगाला कदाचित ते बाधक ठरू शकतं, असंही होतं. मग त्यावेळेला काही सीन्स आपल्याला पुढे मागे करावे लागतात, काही सीन्सची अमेंडमेंट्स करावी लागते, एखादा तुकडा इकडनं उचलून तिकडे टाकावा लागतो. अशा असंख्य गोष्टी आपण नाटकातली मंडळी करत असतो. तर अशा वेळेला मला चांगलेच नाटककार भेटले आणि एकदा त्यांनी दिलं नाटक की ते म्हणाले, तुला काय करायचंय ते कर, पण अगदीच त्याची मोडतोड करू नको की बाबा रे हे सगळं इकडेच कुठल्या तरी भलत्याच दिशेला चाललंय, मला असं म्हणायचंच नव्हतं आणि तू तिसरंच काहीतरी म्हणतोयस. मी याच्याकरता एक छोटंसं उदाहरण देतो. लेझिम खेळणारी पोरंमध्ये एक कविता होती. त्याच्या 4-2 ओळी मी फक्त आत्ता सांगतो तुम्हाला. ह्या रांडमुंड वस्त्या हे सैरावैरा बांध, वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड. अशा ह्या 4 ओळी आहेत आणि त्याच्या पुढे ती सगळी दीर्घ कविता होती. आता गंमत बघा, ज्या वेळेला मी त्याचा मतितार्थ काढला, मी अगदी शब्दशः गेलो. आता ही कविता ऐकल्यानंतर, ह्या 4 ओळी ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक प्रतिमा काहीतरी तयार होत असेल की हे काय आहे, कशाबद्दल बोलतायत. तर जी पहिली प्रतिमा तयार झाली ती प्रतिमा ही होती की हे वेश्यावस्तीबद्दल काहीतरी बोलतायत. ती माझी झाली. माझी झाली. तुम्ही ऐकत असताना तुमची वेगळी झालीच असेल आणि व्हायलाच हवी. आता प्रेक्षक मला बघत नाहीयेत पण मला ऐकतायत. आपले श्रोते म्हणूया आपण, प्रेक्षकही नाही, श्रोते म्हणूया. तर श्रोत्यांच्या मनात एक कल्पना काहीतरी तयार झाली असेल, एक चित्र तयार झालं असेल. ते त्यांचं चित्र आहे, ती त्यांची गोष्ट आहे. आम्ही प्रयोगावर प्रयोग करतोय आणि संजय कृष्णाजी पाटलांना त्यांच्या व्यस्ततेतून ते प्रत्येक प्रयोगाला येण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना ते इतकं आवडलं होतं. 15 प्रयोग झाले होते, सगळीकडे त्याला रेकग्निशन, अवॉर्ड्स, प्रेक्षकांना आवडतंय असं सगळं झालं होतं. एके रात्री त्यांनी मला फोन केला. मला एक नवीन कविता सुचली आहे, ती मी तुला पाठवतो. आणि त्यावेळेला तसं होत होतं, ते महाराष्ट्र टाइम्सला एका वृत्तपत्राकरता ते लिहायचे आणि मग ती दर आठवड्याला त्यांची एक कविता यायची. ती कविता तू घे आणि ती जर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता आली तर कर. आणि याच्याकरता त्यांनी फोन केला होता. ते म्हणाले की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, बोलू का? म्हटलं सर बोला ना, तुम्ही सांगताय ते मी ऐकतो. ते म्हणाले, सगळ्या कवितांमध्ये मला जे म्हणायचंय तोच धागा तू पकडलाय. एक कविता आहे ना, ती जरा गडबडली आहे रे. म्हटलं कोणती? ते म्हणाले की ही कविता. म्हटलं तुम्हाला काय म्हणायचंय त्या कवितेतून? माझं चुकूच शकतं अगदी. ते म्हणाले की मी जी लिहिली ती शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अँगलनी ती लिहिली आहे. ह्या रांडमुण वस्त्या हे सैरावैरा बांध, वेशीपासून देशोदेशी पसरलेले जातीवंत सांड. म्हणजे त्या शेतकऱ्याला कोणीतरी नाडतोय, मग तो होलसेलर असेल, रिटेलर असेल, कोण असेल, तो आडत व्यापारी वगैरे असतील, त्याच्याबद्दल ती लिहिलीये. असं झालं. पण ते म्हणाले की म्हणून तू चुकीचा आहेस असं नाही, तू तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जो जातोयस ते तसंच जाऊ दे, म्हणून मी तुला 15 प्रयोगानंतर सांगतोय. नाही तर मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं असतं. कारण ती कविता आहे, ते नाटक नाहीये. तू कवितेचं नाटक केलंयस. म्हणजे हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. नाहीतर एखादा इथे नाटककार असता तर तो म्हणाला असता नाही नाही हे बात कर, हे असं नाहीये, हे वेगळं आहे त्याचं. पण अशी माणसं भेटत गेली की त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. ते म्हणाले की तू त्याला एक वेगळा अँगल दिलास, तो खूप फार इंटरेस्टिंग आहे. आणि कुठल्याही प्रेक्षकांना असं म्हटलं नाही की अहो नाही हे भलतंच काहीतरी तुम्ही दाखवताय, असंही ते झालं होतं. ती गंमत होती. लेखकानंतर आता थोडंसं आपण इतर जी नाटकाची अंग आहेत, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत,
घटोत्कचबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की पार्श्वसंगीताचा काय आपण विचार केलात, कारण एका काळातलं नाटक तुम्हाला दाखवायचं आहे. फॉर्म जरी तुम्ही बदललात तर एक काळ आपल्याला दाखवायचा आहे. हो. त्याच्यावर काय विचार केलेला नाही, संगीतावर सर आम्ही खूप काम केलं होतं. हां. कारण एक भव्य दिव्य सांगीतिक नाटक करायचं आणि जे संगीत नाटक पण नाहीये पण संगीत आहे त्याच्यात, असं नाटक करायचं असं माझ्या डोक्यातच होतं. मग त्याच्याकरता मला आशुतोषची खूप मदत झाली. आशुतोष आणि प्रभाकर मठपती गीतकार, ह्या दोघांची मला खूप मदत झाली. त्याचं संगीत सुचलं कसं हे मी इथे पटकन आपल्या श्रोत्यांना सांगतो. पायाचे जे फक्त आपले जे आवाज होतात ना, चालतानाचे. चालतानाचे, त्या आवाजातून ते सुचलं मला संगीत. तो नाद तुम्ही तो पकडला. नाद पकडला. बर. धप 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 धप. राक्षस आहे ना, हो, हो. घटोत्कच राक्षस हो, आहे. हो. आणि मध्यम व्यायोगमध्ये पण घटोत्कच येऊन गेलाय, पण तो खोडकर वगैरे असा घटोत्कच येऊन गेलाय. मला तो खोडकर अपेक्षित नाहीये, तो भव्य दिव्य आहे. त्यांनी एक पाय टाकला की सगळी पृथ्वी हलतीये, अशा पद्धतीचा तो काहीतरी आहे. आता ते नाटकात तर तसं दाखवू शकत नाही, कारण ते नाटक आहे. सिनेमा असतं तर आपण काहीतरी अॅनिमेशननी तसं दाखवलं असतं. मग संगीत कसं असेल त्याचं, तर तिथून ते सुचलं. आणि मग त्या एक हळी आली, ती तर आपण वेळोवेळी ऐकतो. आपण होळीला गावाला आता गेलो, कोकणात वगैरे गेलो तरी ते आपल्याला ऐकायला येतं. मी फक्त तो एक लीड पकडला आणि आशुतोषनी मग पुढे त्याच्यावरती सगळा साज उभा केला. पण त्यांनी पण त्याच्यावरती खूप काम केलं संगीतावरती. मग जी वेगवेगळ्या पद्धतीची जी सगळी वाद्य आहेत, मग हे वाद्य दुर्योधनाकरता मी कोणतं वाद्य वापरणार आहे, कौरवांकरताची एक त्यांनी थीम तयार केली, पांडवांकरताची एक थीम तयार केली. मग कुठेतरी त्यांनी पेटीच वापरली, कुठेतरी सारंगीच वापरली. सारंगी करता तर आम्ही अगदी एक वेगळाच माणूस हायर केला आणि आम्हाला त्याच पद्धतीची सारंगी आम्हाला अपेक्षित होती. मग गांधारी तिकडची आहे जी कंधारमधनं आली, म्हणजे इथपर्यंत तो जाऊन पोहोचला. म्हणजे एक लीड मिळाल्यानंतर कुठे कुठे माणूस कसा कसा ते सगळा प्रवास होतो. मग तो त्यांनी थोडंसं मुस्लिम बॅकग्राऊंडचं संगीत आणलं त्यांनी. तुम्ही जर घटोत्कच मधली गाणी ऐकलीत किंवा त्याचं संगीत ऐकलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मुस्लिम बॅकग्राऊंडचा, तसं पाहायला गेलं तर त्याचा काही अर्थार्थी संबंध नाहीये, पण तो एक पुसटसा त्यांनी एक फ्लेवर त्याला दिला. असं ते सगळं काम होत गेलं. आणि मग संगीत, नृत्य, प्रकाश योजना ह्या सगळ्या तांत्रिक अंगांनी ते एकमेकाला पूरक ठरत गेलं आणि ते फार छान एक निर्मिती आमच्याकडून झाली सगळ्यांकडून. याला जोडून एक प्रश्न असा की तुम्हाला ते चित्र दिसलं, म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून नाटकाच्या दिग्दर्शकाला ते दिसावंच लागतं, त्याशिवाय ते पुढे जातच नाही. पण तुमच्याबरोबर जे सहकलाकार होते त्यांना ते समजून सांगणं हे सगळ्यात महत्वाचं टास्क आहे. लेझिम नंतर काय झालं होतं ना, की आमचं एक त्या टीम बरोबरचं एक इंटरनल बॉन्डिंग तयार झालं आणि आपण सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात ज्या वेळेला राहतो, उठता बसता नाटकाचाच ज्या वेळेला विचार करत असतो, तर मी फक्त एखाद्या कलाकाराकडे बघितलं जरी तरी त्याला कळतं की मला आता काय हवंय. ते एक न बोलता आपल्यातला एक या हृदयीचं त्या हृदयी होत असतं. तशा पद्धतीची एक टीम तयार झाली होती. पण हे जरी असलं तरी आम्ही त्याच्या 3 ते 4 महिने तालमी केल्या. जशी सगळीकडे रड असते तशी आमच्या कल्याणातही रड आहे की तालमीला जागा नाहीये. तर त्याच्या तालमी आम्ही मैदानात केल्या. म्हणजे अक्षरशः ते कलाकार फुटत होते, ढोपऱ्याला लागत होतं, कारण त्याच्यात आम्ही मार्शल आर्ट्स वगैरे हे सगळं तो फॉर्म वापरला होता. मग ते ढोपरे फुटतायत कोणाची, कोणाचं तरी नाकच फुटतंय, तोंडातनंच रक्त येतंय, हे सगळं त्या मुलांनी केलं. का तर नाटकावरच्या प्रेमापोटी, माझ्या प्रेमापोटी. पण अल्टिमेटली ज्या वेळेला ते प्रोडक्शन रसिक प्रेक्षकांपर्यंत गेलं त्यावेळेला त्यांना त्याचं जे काही पोचपावती मिळायची होती ती मिळाली होती. पण ते ट्युनिंग आणि तो विश्वास एकमेकांवरचा नाटक करत असतानाचा की दिग्दर्शक सांगतोय याचा अर्थ ते करेक्ट आहे आणि माझाही त्यांच्यावरचा विश्वास की नाही मी सांगितलं आणि ते तसं एक्झिक्यूट करणार आहेत. आणि प्रत्येक वेळेला मी सांगतोय म्हणूनच त्यांनी तसं करावं असं नाही, तर खूपच लोकशाही पद्धतीनं नाटक बसवलं गेलं आणि त्यांनाही मी तितकंच महत्त्व दिलं. तुमची सजेशन्स काय असतात, कारण त्याच्याशिवाय आपलं हे होऊच शकत नाही. ते सगळं एकत्रित पद्धतीनं येणं आणि सरते शेवटी मला असं वाटतं की पडदा उघडल्यानंतर ते नाटक माझं राहतच नाही. करेक्ट. ते नाटक राहतं त्या प्रेक्षकांचं आणि ते त्या नटांचं, ते नटांचं आणि प्रेक्षकांचं दोघांचंही. तर नट जे करतील तेच मी दिग्दर्शन केलेलं नाटक. जर एखादा प्रयोग फसला, एखादी चूक झाली असेल तर नाही हे असंच बसवलं होतं असंच मला सांगावं लागतं. म्हणजे मला डिफेन्सिव्ह नोटला जावं लागतं. फक्त मी जाहीर भूमिका तशी घेत नाही की नाही आमचं चुकलं, असं प्रत्येक दिग्दर्शक करतच असतो आपल्यातलं. तसं होतं. पण टीम बरोबर असणं मला फार गरजेचं वाटतं या सगळ्यात. यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे
नवीन कलाकार घेऊन एक संस्था आपण स्थापन केली, त्याचं नाव अभिनय कल्याण. हम्म. अभिनय कल्याण म्हणलं की एक दर्जेदार कलाकृती पाहायला मिळणार असं राज्यभरात एक नाव आहे. म्हणजे अगदी कुठल्याही स्पर्धा असू देत किंवा तुमचं व्यावसायिक नाटक असू दे, काही असू दे. ही सुरुवात कशी झाली? नेहरू सेंटरमधनं बाहेर पडल्यानंतर असं झालं की मुंबईत जाऊन तर मला नाटक करायचं नाही. एकतर आळस होता की तो लोकलचा प्रवास मला करायचा नाही आहे सगळा, आणि मला माझ्याच इथे जाऊन माझं काहीतरी नाटक शोधायचं आहे. पण आता नाट्यकला ही अशी कला आहे की ती एकट्यानं करू शकत नाही, त्याला माणसं लागणार. समूह कला आहे. समूह कला असल्यामुळे आपल्याला कोणावरती तरी अवलंबूनच राहावं लागतं. त्यावेळेला मग कल्याणमध्ये माझ्या वाचनामध्ये एक बोर्ड आला की एका व्यावसायिक नाटकाकरता जे कल्याणमधनं सादर होणार आहे त्याच्याकरता काही कलाकार हवेत. बरं. म्हणून मी तिथे गेलो. म्हटलं हे इथल्या इथे काहीतरी आपल्याला करायला मिळते तर आपण तिथे जाऊया. मग तिथे गेलो तर तिथे पाहिलं तर लवंगी मिरची कोल्हापूरची हे नाटक तिथे बसवलं जाणार होतं आणि त्याचे ते काही गावोगावी प्रयोग करणार होते. पण मला समहाऊ असं वाटलं की इथे काहीतरी गडबड आहे. बरं. आपल्याला एक जाणवतं तिथे गेल्यानंतर की हे Vibes त्या वाईब्स जाणवतात त्या. आणि म्हटलं हे होणार नाही नाटक. बरं. हे मी पहिल्याच मीटिंगला तिकडनं जे बाहेर पडलो ना तेव्हाच त्या 4-2 मुलं माझ्याबरोबर होती. मग तिथल्या तिथे एक गट्टी जमते आपली तशी. तर मी म्हटलं हे होणार नाही आहे, हे काहीतरी समथिंग फिशी, काहीतरी गडबड आहे इथे. तर ते म्हणलं की तुला कसं काय कळलं पहिल्याच भेटीत की गडबड आहे? म्हणलं मला माहीत नाही पण आहे काहीतरी. मग एवढं असेल तर मग कशाला इथे यायचं, असा त्यांचा ग्रह झाला त्या मुलांचा. म्हणलं नाही असं करूया नको आपण. मला फक्त असं वाटलं म्हणून मी बोललो तुम्हाला. आपण 5-6 दिवस येऊन बघूया, तसेही संध्याकाळी काय कामं नसतात, मग तिकडे जाऊया आपण, बघू काहीतरी. मग तिथे गेलो. 5 दिवस गेले, 6 दिवस गेले. 7व्या दिवशी ठामच मत सगळ्यांचंच तयार झालं की इथे काहीच होणार नाही. मग आम्ही तिकडनं ते जे कोणी होते तिथले गृहस्थ त्यांना सांगितलं की आम्ही काही उद्यापासून येत नाही, आम्हाला नाही शक्य होणार. मग असं करून आम्ही 4 जण तिकडनं बाहेर पडलो. मी होतो, हरीश भिसे नावाचा माझा एक मित्र होता, प्रवीण शिवणकर नावाचा एक मित्र होता आणि जान्हवी बागुल नावाची एक आमच्यात म्हणजे तिथेच मैत्री झालेली एक मैत्रीण होती. असे 4 जण आम्ही बाहेर पडलो आणि तरी बाकीचे 10-15 लोक तिथे होते त्या गृहस्थांबरोबर. मग आम्ही 4 जण बाहेर पडल्यानंतर म्हटलं की आता 4 जणांमध्ये कसं काय नाटक करणार, आणि आपण बाहेर तर पडलो, आता करणार काय? मी म्हटलं माझ्याकडे एक प्लॅन आहे. माझ्या गच्चीवर आपण दररोज संध्याकाळी भेटत जाऊ. आपण काहीतरी छोटे काहीतरी इम्प्रोवाइज करत काम चालू करूया. ते म्हणाले ठीक आहे चालेल. मग आम्ही रोज संध्याकाळी भेटायचो. कधी माझ्या गच्चीवर भेटायचो, कधी त्या जान्हवीच्या तिथे भेटायचो, कधी हरीश, कधी मैदानात, कुठेही. असं त्या सगळ्या गाठीभेटी सुरू झाल्या. तर तिथे कुठेतरी ते बीज पेरलं जात होतं संस्थेचं. आणि त्यावेळेला असं काही ठरवलं नव्हतं की आता इथे संस्था स्थापन होणार आहे आणि काहीतरी मोठं होणार आहे. आणि त्याच वेळेला आमच्या कल्याणात नाट्य परिषदेतर्फे कल्याण शाखेच्या एकांकिका स्पर्धा जाहीर झाली. जशी स्पर्धा जाहीर झाली, मगाशी तुम्ही जो मुद्दा म्हणालात की 15 तारीख मला डेडलाईन आलेली आहे, टार्गेट मिळालं आम्हाला. म्हणाला मग आत्ता हे सोडायचं नाही, आत्ता हे करायचं आपण. पण करायचं म्हणजे काय करायचं, काय कुठून काय करणार आपण? तर मीनवाईल मी काय कुठे फिरतच होतो आधी, त्याच्या आधी ह्या मुलांना भेटण्याच्या आधी. तर त्यावेळेला मी प्रवीण तरडेच्या एकांकिका पाहिलेल्या होत्या आणि मला त्या प्रचंड आवडल्या होत्या. तर जशी कुठल्याही हौशी कलाकाराची सुरुवात होते, काहीतरी पाहिलेलं असतं आपण, मग ते स्क्रिप्ट घेऊन येतो आणि ते आपण इथे करतो. तर त्याची तदैव लग्नम नावाची एकांकिका होती जी प्रचंड गाजली. मग ती एकांकिका मी त्याच्याकडनं घेतली. त्यांनीही कुठलाही आडेवेडे न घेता त्यांनी मला परवानगी दिली आणि आम्ही तो प्रयोग सादर केला. आणि तो प्रयोग मी काम करत होतो, जान्हवी काम करत होती आणि राजेश मोरेंची शिमगा नावाची एकांकिका आहे जी खूप गाजलेली एकांकिका आहे. तर ती एकांकिका मी हरीश आणि प्रवीण करता ती बसवली. दोन्ही प्रयोग आमचे वाईट फसले. वाईट अंतिम फेरीला गेले पण वाईट फसले. कारण त्यावेळेला असा अनुभवच नव्हता ना की प्रेक्षागृहात नाटक कसं सादर करायचं किंवा थिएटरमध्ये. मी आत्ता जे बोलतोय ते माईक किती लांब आहेत आणि किती लाऊड बोलायचं आहे, म्हणजे अनाऊन्समेंटपासूनच बोंब होती आमची. ती अनाऊन्समेंट इतकी कर्कश झाली की त्या परीक्षकांनी नंतर जे भाषणामध्ये बोलतात त्यावेळेला बोलून दाखवलं या दोन्ही एकांकिकांबद्दल. आणि काढ 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 आमची सगळी कल्याणात जी काही आमची जायची होती अभ्रू ती सगळी गेली. असं झालं. पण तो आयुष्यभराचा धडा मिळाला. काय करायचं नाही, परत त्याच मुद्द्यावर आलं, पंक्चर झालं. तिथेच पंक्चर झालं. रसिक श्रोते हो, अभिजित झुंजारराव यांच्याशी आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमात संवाद साधत आहोत. आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.